या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। पहिली पदयात्रा महाविकास आघाडीकडून निघालेली आहे, काय सांगाल, कसा प्रतिसाद सध्या भेटत आहे? लोकांकडून चांगला प्रतिसाद भेटत आहे। आज प्रचाराचा 5वा दिवस आहे। आता सिद्धेश्वर 4, 5, 3 या प्रभागामध्ये आम्ही फिरलेलो आहे। या भागामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। आम्हाला पक्का विश्वास आहे इथले लोक जास्तीत जास्त मत महाविकास आघाडीला देतील। 2 हात आणि 2 तुतारी या भागातून निवडून येतील। आणखीन काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहेत आपण आता सध्या पदयात्रा काढलेली आहे, काय मुद्दे घेऊन? आम्ही विकासाच्या कामावर मतदान मागवतोय। विकासाचे काम जसं पाहिजे तसे झालेले नाही, त्या हिशोबाने आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच मत मागतोय। प्रचारचा 5वा दिवस आहे। आता सध्या महाविकास आघाडीकडून पहिली पदयात्रा प्रभाग क्रमांक 20 मध्ये निघालेली आहे, काय सांगाल, कसं लोकांचा प्रतिसाद तुम्हाला भेटतो? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। आमचं पॅनल टू पॅनलला मतदान होणार आहे, 100% खात्री आहे। कारण की त्या प्रभागामध्ये जे जब्बारबाईचे मुलगे आहेत अझर शेख, त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे आणि आम्ही पण इकडे गेल्या वेळेस नगरसेवक असल्यामुळे आमचा पण जनसंपर्क आहे आणि काम केलेलं असल्यामुळे 100% लोकांचा पाठिंबा आहे। लोक विकास काम केलेले बघून आम्हालाच मतदान करणार, ही त्यांनी आज आम्हाला ग्वाही दिलेली आहे। काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहेत आपण सध्या? आमच्या एरियामध्ये महानगरपालिकेचा दवाखाना नाहीये, अंगणवाडी नाहीये, लहान मुलांसाठी उद्यान नाहीये आणि महिलांच्या हाताला गृह उद्योग काही नाहीये। तर हे मुद्दे घेऊन आम्ही, विकास कामं तर आहेतच पण त्याच्या जोडीला हे मुद्दे पण महत्वाचे आहेत, म्हणून आम्ही हे मुद्दे घेऊन उभे आहोत। प्रचारचा 5वा दिवस आहे, आपण देखील महाविकास आघाडीकडून म्हणजे सपोर्ट करण्यासाठी आलेला आहे। काँग्रेस पक्षाचे आपण दक्षिण शहर अध्यक्ष, काय सांगाल? अस्सलाम वालेकुम। मैं यहाँ के आवाम को इतना ही कहना चाहता हूँ कि साफ सुथरे उम्मीदवार हैं। अभी जो माहौल चल रहा है गर्मा गर्मी का, तो ये साफ सुथरे उम्मीदवार है, अच्छे हैं और काम कर सकते हैं। तो कांग्रेस के हैं, दो तुतारी के हैं, तो इनको ज्यादा से ज्यादा वोटों से जिता के लाना चाहिए और आगे फ्यूचर में काम कर सकते हैं। डायरेक्ट लोगों को कांटेक्ट कर सकते हैं, जाते हैं लोगों के जो भी है हेल्प मदद कर सकते हैं। इनके पास डायरेक्ट लोग जाने के लिए डर भी नहीं सकते कि जो भी मांगते हैं वो काम कर सकते हैं। काका, काय नाव तुमचं? सैयद सैयद राहायला कुठे आहेत? इथे नाही प्रभाग क्रमांक 20 मध्ये। काय या ठिकाणी सध्या चर्चा कुणाची चालू आहे? चालू आहे, काँग्रेसची जोरात आहे।
आपण कुणाला सपोर्ट करणार आहात? मी काँग्रेसलाच करणार आहे. म्हणजे गेल्या वेळेस पण आपण काँग्रेसलाच घातलेलं आहे. काँग्रेसला का एवढे इथं राजकीय पक्ष आहेत काँग्रेसलाच का? पहिले राजकारण इथेच हात काँग्रेसच चालू आहे. बाबा असताना काँग्रेसमध्ये होते, आम्ही आता बी काँग्रेसमध्ये आहे. आता काँग्रेस नाही आहेत, आता महाविकास आघाडी आहे. दोन उमेदवार काँग्रेसचे, दोन तुतारीचे आहेत. आहेत ना, दोघांनाही चालू आहे. सध्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये महाविकास आघाडीकडून पदयात्रा निघालेली आहे. मोठ्या संख्येने लोक देखील उपस्थित आहेत. काय सांगाल? मागच्या 5 दिवसामध्ये आम्ही बघतोय जे होम टू होम चाललेले आहेत त्यांचा जो प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा, त्या प्रतिसादावरून आज पहिल्यांदा आम्ही हे काढलेलं आहे. आणि लोकांच्या भावना अशा आहेत की त्यांनी आपल्याला आपले जे काम आहेत, पेंडिंग काम आहेत, या ठिकाणी कामं कुठली झालेली नव्हते, त्यात यापुढे कामं करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा म्हणून या पद्धतीत आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. किती नागरिक प्रभाग क्रमांक 20 मध्ये नागरिक आता सध्या आहेत? सध्या पण साधारणतः 45,000 नागरिक आहेत. आता सध्या रॅलीमध्ये किती आहेत? तुमच्या पदयात्रेमध्ये किती आहेत स्थानिक नागरिक? या 100 असतील, साधारणतः 100 सव्वाशे असतील. काय वाटतं या ठिकाणी आता महाविकास आघाडीतील लोक मतदान करतील का? 100% करतील. आणि मागच्या वेळेस बघितलेलं आता काय झालेलं आहे, त्यामुळे यावेळेस आम्ही या महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांना निवडून देणार आहोत.